नमस्कार. नमस्कार. मी ऑर्गॅनिक फार्मिंगविषयी तुमच्याकडून माहिती घेणार आहे. तर आता इथं बघतोय आपण वेगवेगळे पिकं तुम्ही हाताळताय. याच्यामध्ये तूर आहे, सोयाबीन आहे. तर सेंद्रिय शेती करताना, ऑर्गॅनिक फार्मिंग करताना तुम्ही काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा झाला याच्याविषयी मला माहिती पाहिजे, थोडक्यात माहिती पाहिजे. तर तुम्ही तुमचं माहिती देऊ शकता. नमस्कार. माझं नाव रामेश्वर विष्णू शिंगणे, मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग, तालुका सिंदखेड राजा. मी ऑर्गॅनिकमध्ये शेती करतो आहे आणि गटविषयक शेती करतो आहे. माझ्या गटात 23 लोक आहेत, त्यातले 20 लोक सक्रिय आहेत आणि आम्ही सगळी गटविषयक शेती करतो. आता ही माझी शेती आहे. शेतीत सध्या तूर आहे आणि सोयाबीन आहे. हे सगळे ऑर्गॅनिकमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ऑर्गॅनिकमध्येच आज लोक म्हणजे मी पूर्ण ऑर्गॅनिकमध्येच केलं आहे. आता हे खरीपचे पिकं आहेत. आता याच्यानंतर रब्बी पिकं येणार, ते बी ऑर्गॅनिकमध्येच आहेत. सुरुवातीला काय होते, ऑर्गॅनिकमध्ये करायचं म्हणलं की थोडी अडचण येते आणि अडचण आल्यामुळं लोक आपल्याला साथ देत नाहीत. लोक थोडेसे जरा अंतर होतात आपल्यापेक्षा आणि ऑर्गॅनिकमध्ये उत्पन्न थोडं कमी येते, पण भावात चांगला असल्यामुळे ऑर्गॅनिक परवडते आणि ऑर्गॅनिक करायलाच पाहिजे. आता हे झालं खरीपचं. आता रब्बीचं आमचे हरभरा, गहू, ज्वारी, करडी हे पिकं आम्ही ऑर्गॅनिकमध्ये घेतो आणि त्याला मार्केट रेट चांगला भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये असल्यामुळं लांबून लांबून आम्हाला मागण्या येतात की बा तुमच्याकडं ऑर्गॅनिक आहे ते आम्हाला द्या, आणि आम्ही त्याला ते ऑर्गॅनिकचं पुरवतो. डाळवर्गीय सगळे जे डाळवर्गीय पिकं आहेत ते सगळे आम्ही डाळवर्गीय करूनच विकतो आणि ऑर्गॅनिकमध्ये आमचं व्यवस्थित आहे. आता तरल खत बनवलं आहे आम्ही याच्यासाठी, कीडरोधक म्हणून तरल खत बनवतो. याच्यासाठी पुन्हा जे टॉनिक आहे ते अमोनिया ॲसिड बनवतो, अंड्यापासून बनते. आणि मच्छी ॲसिड एक बनवतो आम्ही, माशी आणून त्याचा प्रयोग करायचा आणि ते फवारायचं शेतीत. आणि खतासाठी आम्ही कंपोस्ट डेपो लावतो. ते कंपोस्ट डेपो 1.5 ते 2 महिन्यात तयार होतात आणि ते डेपो खत म्हणून आम्ही वापरतो. तसेच तुम्ही वेगवेगळे पदार्थ म्हणजे वेगवेगळे जीवामृत, असे वेगवेगळे जे अमृत आहेत, तर त्याचा तुम्हाला काय वाटतं, बेनिफिट काय फायदा झाला? हे जे आम्ही सॅलरी म्हणजे हे जे खतं वगैरे औषधी शेतात बनवतो त्याचं 0 बजेट आहे, याला खर्च काहीच नाही आणि कुठून काही आणायचंही काम नाही. जे शेतातच तयार होते त्याच्याचपासून खत तयार होते आणि झाडपाल्यापासून औषधी तयार होते. त्याच्यामुळे कुठून आणायचंही काही काम नाही, कोण्या कृषी शेवातच जायचं काम नाही, काहीच नाही आणि कमी खर्चात तयार होते. त्याच्यामुळे जे आमचा खर्च बाहेर जाणार आहे तो वाचतो. पर्याय ना आम्हाला जे म्हणजे उत्पन्नाची वाढ व्हायची ती इथंच आमची वाढ झाल्यासारखी आहे. तर याच्या अगोदर तुम्ही ऑर्गॅनिक जैविकच्या अगोदर तुम्ही फवारणी वगैरे करायचं, पण जेव्हा तुम्ही जैविक शेतीकडे वळाले ते करताना तुम्हाला भरपूर अडचणी आल्या. तर त्या अडचणी कोणत्या आल्या आणि तुम्ही त्याच्यावर कसा उपाय काढला? आता सुरुवातीला कसं आहे, जैविक करायचं म्हणलं जैविकचा फरक थोडासा लेट येतो, पण जैविक करायचं म्हणलं की लोकांची मानसिकता होत नाही. लोक आम्हाला म्हणजे थोडक्यात आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे मूर्खाच्या गणतीत काढायचे की बुवा हे काय करतात किंवा जैविक करू राहिले, मॅडवानी करायचे. लोक आमच्यापासून दूर जायचे नाही, मग आम्हाला लोकांपासून उठून यायची पाळी यायची. पण ज्यावेळेस आमच्या उत्पन्नात थोडंसं हे झालं आणि उत्पन्न वाढलं आणि भावात ज्यावेळेस आम्हाला चांगले, त्यावेळेस तेच लोक आमच्याकडे आशेन पाहू लागले की बुवा आता यायच्या मालाला आपलं न्यायचं गहू तर एकच आहे, पण यायच्या गव्हाला कशी जास्त मागणी, यायची तूर आणि आपली तूर तर एकच आहे, पण यायच्या तुरीला कसं जास्त भाव यायचा. लोक आमच्याकडे ते आशेन पाहू लागले. त्यावेळेस ते म्हणायचे की बुवा आमचं बी तुमच्या याच्यात विकायचं, आम्ही त्याला साफ नाही सांगायचो किंवा तुमचं ऑर्गॅनिक नसल्यामुळे आम्ही विकू शकत नाही, तुमच्या मालाची गॅरंटी घेऊ शकत नाही. आता आमचा माल 3 वर्षातून सतत त्याच भावाने विकला जाऊन राहिला, तर लोकांचे पडेल भाव तिथंच आम्हाला शिल्लक पैसे येऊन राहिले. त्याच्यामुळं आमचं उत्पन्नात वाढ झाल्यासारखं आम्हालाच वाटायला लागतं. जिथे जिथे उकरला आपण तिथे असं गांडवाचं प्रमाण सांगितलं.